आज मस्त बदाम दूध बनवले आणि मुलांना किंवा घरात सगळ्यांना बदाम शेक किंवा बदाम दूध बाहेर गेलं की कुठल्याही फ्लेवरचं दूध पितात. मग अधूनमधून मी हे बनवत असते आणि हे बनवणं खूप सोपं आहे. रात्रभर भिजत ठेवायचे बदाम, त्याला सोलून दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे त्याची एकदम अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट बनवताना मी याच्यामध्ये दूध घातलं होतं. त्याचबरोबर 1 लिटर दूध मी इथं गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये हे बदाम घालायचं, छान मिक्स करायचं. उकळी फुटली की केशर, विलायची, त्याचबरोबर साखर घातली आहे. साखर मी चवीनुसार घातली आहे आणि छान असा थोडासा फ्लेवर यावा म्हणून मी इथे 1 चमचाच कस्टर्ड पावडर वापरली. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हां, की 1 लिटर दूध मला कमी वाटलं, जरा थोडंसं जास्त थिक झालं म्हणून मग मी परत अर्धा लिटर दूध ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं. छान असं उकळवून घेतलं. थोडंसं घट्टसरपणा असा दिसला की मग नंतर बंद केलं. परत मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालून मस्त असं हे दूध तयार. गरम गरमही पिऊ शकता किंवा थंड करूनही पिऊ शकता. कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा.